जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। आज थोड्याच वेळात बहिणींच्या खात्यात एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे। 36 जिल्ह्यात आज आणि उद्या 2 दिवसात बहिणींना पैसे जमा, तसेच बहिणींना अजून 10,000 रुपये मिळत आहेत। कोणत्या बहिणींना 10,000 रुपये मिळत आहेत याची डिटेल माहिती आदिती ताईंनी दिली। आज दुपारपासूनच 18 जिल्ह्यामध्ये 10व्या हप्त्याचं वाटप सुरू झालेलं आहे। एप्रिलचा हप्ता 2100 रुपये नाही तर 1500 रुपये मिळणार आहे, पण त्याबरोबर महिलांना 10,000 रुपयाचा एक विशेष लाभ मिळत आहे। म्हणजे टोटल बहिणींना 11,500 रुपये खात्यात येणार आहे। महिलांना 10,000 रुपये देणारी एक वेगळी योजना सुरू झाली, त्याचा GR देखील आलेला आहे। आज घोषणा या ठिकाणी करतो आणि ते मंजूर झाले, त्याचा GR देखील या ठिकाणी आहे। या योजनेला देखील या ठिकाणी मान्यता आपण देतोय। एप्रिलच्या हप्त्याच्या 4 वेगळ्या याद्या बँकेकडे जमा करण्यात आलेल्या आहेत। पहिल्या यादीतील महिलांना एप्रिलच्या हप्त्याचे पूर्ण पैसे म्हणजे 1500 रुपये मिळणार, दुसऱ्या यादीतील महिलांना फक्त 500 रुपये मिळणार, तर तिसऱ्या यादीतील महिलांना 0 रुपये मिळणार, तर चौथ्या यादीतील महिलांना एप्रिलचे 1500 आणि अधिकचे 10,000 असे टोटल 11,500 रुपये मिळणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्जंट पैसे वितरित करण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे आता उशीर होणार नाही, लगेच मेसेज येणार। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 18 जिल्ह्यांची आजची यादी बँकाकडे गेलेली आहे। आजपासून पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यांची यादी लगेच पाहून घ्या, कारण की ज्या बहिणींना आज पैसे जमा होणार नाही त्यांना इथून पुढे कधीच पैसे येणार नाही, त्यांची योजना कायमस्वरूपी बंद होऊन जाईल। लाडक्या बहिणींच्या अनेक तक्रारी राज्य सरकारकडे आलेल्या आहेत, त्यानुसार आता बहिणींची पडताळणी झाली, बहिणींच्या कारवाईला सुरुवात होणार आहे, त्याची माहिती आदिती ताईंनी दिली। आमची मंत्रिमंडळाची बैठक होती आणि आज दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त झाल्या, आधार मिसमॅच म्हणजे नाव आणि आधार नंबर जो आहे हा मिसमॅचच्या संदर्भामध्ये आमच्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या। काही दुबार लाडकी बहीण योजनेच्या भरघोस यशानंतर घरकाम करणाऱ्या महिलांसाठी विशेष योजना सुरू करण्यात आली आहे, ज्या अंतर्गत महिलांना लाडक्या बहिणींना हप्त्या व्यतिरिक्त आणखी 10,000 रुपये जमा होत आहेत। कोणत्या बहिणींना 10,000 रुपयाचा लाभ जमा होत आहे ते देखील तुम्हाला लगेच सांगणार आहेत। एक अर्ज भरून लगेच 10,000 रुपये मिळवा। आता एक कागदपत्र अर्जंट लागणार आहे, कान देऊन नीट ऐका। उत्पन्नाचा दाखला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट काही महिलांना सादर करावं लागणार आहे। 60 लाख महिलांची एक मोठी अडचण झालेली आहे। जर तुम्हाला अजूनही पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर कदाचित तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागू शकतो, कारण की महिलांकडून आता इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचा नवीन दाखला मागवला गेला आहे। आता कोणत्या महिलांना उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागणार आहे आणि त्यानंतर त्यांना पैसे जमा होतील हे ऐकल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका। तसेच 10,000 रुपये कोणत्या बहिणीला मिळत आहे त्याचीही महत्त्वाची माहिती व्हिडिओमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे। लाडक्या बहिणींसाठी 4 अतिशय महत्त्वाच्या अपडेट्स आज व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे। पहिल्यांदा आपण पाहूयात कोणत्या बहिणींना उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागेल, त्यानंतर लगेच 10,000 रुपयाचा लाभ कोणत्या बहिणीला मिळत आहे, त्यानंतर एप्रिलच्या हप्त्याची यादी कशा पद्धतीने आहे, यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं, मेसेज आला नाही तर तुम्ही अपात्र व्हाल। चौथी गोष्ट आपण आज पाहतोय की कोणत्या बहिणीला 500 रुपये मिळतील आणि कोणत्या बहिणी डायरेक्ट अपात्र होणार आहे। हा व्हिडिओ फक्त वेळ काढून 2 मिनिटं जरी पाहिला तर 10,000 रुपयाचा अतिरिक्त लाभ आणि 1500 असे 11,500 रुपये खात्यात येतील, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। लाडक्या बहिणींसाठी एप्रिल महिन्याचा हप्ता गेम चेंजर हप्ता ठरत आहे। एप्रिलचा हप्ता साधा सुद्धा नाहीये, कारण की डायरेक्ट हे जर पैसे तुम्हाला मिळाले तर तुमची लाडकी बहीण योजना कंटिन्यू चालू राहील, आणि जर याचे पैसे तुम्हाला आले नाही तर याचा अर्थ तुम्ही अपात्र झालेले असाल, कारण की तपासणी असेल, पडताळणी असेल ती जोरात चालू आहे। 4 चाकीची तपासणी, उत्पन्नाची तपासणी, RTO विभागाकडून कागदपत्र मागून महिलांच्या घरोघरी तपासणी सुरू आहे आणि त्यामुळे महिलांची नावे आता रद्द झालेली आहेत। ज्यांना आज मेसेज येईल, उद्या मेसेज येईल, त्यांनाच पैसे इथून पुढे चालू राहतील, अन्यथा पैसे बंद होणार नाही। त्यातच राज्य सरकारने जबरदस्त योजना आणली 10,000 रुपयाची। तर आता संपूर्ण सविस्तर आज आपण जाणून घेतोय
18 जिल्ह्यांची यादी जी आहे तर ती सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात. कोणत्या 18 जिल्ह्यात आज पैसे वाटपाचा जे आहे होणार आहे, उद्याचे 18 जिल्हे कोणते असणार आहे, त्यानंतर लगेच 10,000 रुपये कोणत्या बहिणीला मिळत आहे, काय त्यासाठी पात्रता लागणार आहे, त्यानंतर कोणत्या बहिणीला 500 रुपये येतील आणि कोणत्या बहिणी ज्या आहेत ते 0 रुपये त्यांना मिळणार आहेत. पहा 12 जिल्ह्यांची यादी गेलेली आहे. आजपासून पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे. जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर कदाचित हे कागदपत्र तुमच्याकडून मागवलं जाणार, ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला. आता उत्पन्नाचा दाखला जो आहे तो बऱ्याचशा महिलांकडून मागवला जाणार आहे, तर काही महिलांकडून मागवलं जाणार नाही. आता पहा 3 रेशन कार्ड आहे, पांढरं, पिवळं आणि केशरी. तर यामध्ये एका रेशन कार्ड धारकांना त्या ठिकाणी जे आहे उत्पन्नाचा दाखला जमा करण्याची त्या ठिकाणी मागणी होऊ शकते. ते कार्ड आहे पांढरं रेशन कार्ड. पहा पिवळं आणि केशरी रेशन कार्ड जास्त. तर पिवळं रेशन कार्ड याचा अर्थ असा होतो की तुमचं उत्पन्न जे आहे तर ते तुमचं उत्पन्न वार्षिक 15,000 रुपयाच्या आत आहे. केशरी रेशन कार्डाचा अर्थ असा होतो की तुमचं उत्पन्न 1 लाख रुपयाच्या आत आहे. आणि पांढऱ्या रेशन कार्डाचा अर्थ असा होतो की तुमचं उत्पन्न हे 1 लाख रुपये किंवा कितीही जास्त असू शकतं. मग त्यामुळेच पांढऱ्या रेशन कार्ड धारक महिलांकडून एप्रिलच्या हप्त्यासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची पूर्तता किंवा मागणी केली जाऊ शकते. मग त्यासाठी तुम्ही 31 मार्च नंतर, म्हणजे ज्यावेळेस आपलं आर्थिक वर्ष संपतं 31 मार्चला, आता नवीन आर्थिक वर्ष सुरू झालंय, तर तुम्ही आता लगेच तो जो नवीन उत्पन्नाचा दाखला आहे तो काढून घ्यायचा आहे आणि तो तुमच्याकडे ठेवायचा आहे. तो मागवला जाऊ शकतो, कारण की फक्त 48 तासच आता उरलेले आहेत. या काळात 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे. तुमच्याकडून कागदपत्र मागवलं गेलं तर अर्जंट जमा करावं लागणार आहे. आता पहा आज दुपारपासून पैसे वाटपाला सुरुवात होत आहे. 48 तासात मेसेज आला नाही तर कमेंट करायचं आहे. तर आजचे जिल्हे कोणते असणार आहे? 60 लाख महिला ज्या आहेत त्यांना फक्त 500 रुपये मिळतील. तर आणखी अशा महिला आहेत की ज्या आपोआप अपात्र होणार आहेत. आता पहा 500 रुपये मिळण्याचं कारण जे आहे ते अतिशय महत्त्वाचं कारण असं आहे की ज्या बहिणी शेतकरी आहेत आणि ज्या नमो शेतकरी आणि PM किसान सन्मान निधी या 2 योजनांचा लाभ घेत आहे, म्हणजे नमो शेतकरीचे 6,000 आणि PM किसानचे 6,000, असे टोटल वर्षाला 12,000, म्हणजे महिन्याला होतात 1,000 रुपये. म्हणजेच 1,000 रुपये ज्या बहिणींच्या खात्यात या शेतकरी योजनेच्या अंतर्गत येत आहे आणि लाडकी बहीण योजनेचे 1500, म्हणजे 1,000 अधिक 1500 असे टोटल मिळून होतात 2,500 रुपये. मग सरकारचा नियम सांगतो की सरकार म्हणतं की महिलांना फक्त आम्ही 1500 देणार, मग तुम्हाला होतात 2,500 रुपये. तर अशा प्रकारे तुम्हाला लाडक्या बहिणीतून फक्त 500 मिळतील आणि नमो शेतकरीचे चालू राहतील 1,000 रुपये. तर अशा प्रकारे ज्या बहिणी शेतकरी आहेत, ज्या बहिणी नमो शेतकरी आणि PM किसानचा लाभ घेत आहे, तर त्यांना फक्त 500 रुपये आज मिळणार आहेत. त्यामुळे 500 रुपये आले तर घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्हाला नमो आणि PM शेतकरी योजनेच्या माध्यमातून 1,000 मिळतात. तर तो जो गॅप आहे 1500चा भरून काढण्यासाठी फक्त 500 रुपये इथून मिळतील. तुम्हाला 1500 आता अजिबात इथून पुढे मिळणार नाही. आता उत्पन्नाचा दाखला कोणाला लागणार आहे? खूप मोठा गोंधळ आहे. त्यासाठी आता रेशन कार्डाची अट तुम्हाला आधी सांगितली गेली आहे. ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे त्यांनी तातडीने ते काढून घ्यायचं आहे. राहिला प्रश्न पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा, तर त्यांनी देखील उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा. कोणत्या केसमध्ये? की ज्यांचं उत्पन्न जास्त असू शकतं किंवा ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन जे आहे, अशा पद्धतीतल्या लोकांनी देखील जे आहे त्यांचं उत्पन्नाचा दाखला काढून घेतला पाहिजे. किंवा जे कोणते प्रायव्हेट नोकरीला आहे आणि ज्यामुळे त्यांच्याकडून कदाचित मागणी होऊ शकते, तर त्यांनीही काढून ठेवायचं आहे. आता जी जिल्ह्यांची यादी आलेली आहे बघा, 6 विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये. नागपूर विभाग आहे, छत्रपती संभाजीनगर विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग. तर अशा 6 विभाग जे आहे, तर 6 विभागामधून 3 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. आता 3 टप्पे करण्यात येणार आहेत. त्यामुळे 3 जिल्ह्यामध्ये आज प्रत्येक विभागातले पैसे येणार आहेत. विभागावाईज जिल्ह्यांची यादी पुढे सांगण्यात येईल. पण 10,000 रुपये कोणाला मिळणार आहेत? तर पहा 2024 साली राज्य सरकारने एक योजना सुरू केली होती, ज्या योजनेचं नाव होतं सन्मान धन योजना. तर ज्या योजनेअंतर्गत महिलांना 10,000 रुपये देण्याचा प्रस्ताव त्यावेळेस जाहीर करण्यात आला होता. ज्यावेळेस वयाची अट ठेवण्यात आली होती 18 वर्ष ते 60 वर्षाची, आणि ती अट आता बदलली आहे. ज्या बहिणींचं वय 31 डिसेंबर प्रतिवर्षी 31 डिसेंबर रोजी 55 पेक्षा जास्त भरलेलं आहे, तर त्या महिलांना 10,000 रुपये जे आहे सरकारकडून दरवर्षी मिळणार आहे. आता यासाठी अटी अशा आहेत बघा, की ती महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी, ती महिलेचं वय 31 डिसेंबर रोजी 55 वर्ष कंप्लीट झालेलं असावं. त्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची अट, ती महिला घरकाम करणारी असावी. घरकाम करणारी महिला म्हणजेच राज्याचं घरेलू कामगार मंडळ जे आहे त्या मंडळामध्ये तिची घरकाम करणारी महिला म्हणून तिची नोंदणी झालेली असावी, तिचं सर्टिफिकेट असावं आणि ती महिला हयात असावी. तर या 2-4 अटी ज्या महिला पूर्ण करतील आणि ज्या तुमच्या तालुका स्तरीय घरेलू कामगार विभागामध्ये ज्या महिला जाऊन अर्ज करतील, ज्या
सन्मानधन योजनेचा ज्या महिला अर्ज करतील तर त्यांना हे 10,000 रुपये प्रतिवर्षी मिळणार आहे. दरवर्षी तुमचं चेकअप होणार की 31 डिसेंबर रोजी तुमचं 55 वर्ष कंप्लीट आहे की नाही. तर वयाच्या 60 वर्षापर्यंत म्हणजे 5 वर्षासाठी हा निधी तुम्हाला दिला जात असतो. तर नक्की जर तुम्ही घरकाम करत असाल, घरेलू कामगार असाल, कुठल्या घरामध्ये जाऊन धुनी भांडी करत असाल, तर नक्कीच तुम्ही घरेलू कामगार कल्याण मंडळ जे आहे तुमच्या जिल्ह्यातलं, तालुक्यातलं, तर तिथे जाऊन नोंदणी करून घ्यायची आहे. त्या नोंदणी करून तो जे कागदपत्र असेल किंवा ते सर्टिफिकेट असेल तर त्याला तुमचं आधार कार्ड, तुमचं बँक खातं, त्याचबरोबर तुमचा रहिवासी दाखला, तुमचं रेशन कार्ड, या सर्व गोष्टी जोडून तुम्ही तो अर्ज तिथे सादर करून द्यायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला देखील 10,000 रुपये त्या ठिकाणी मिळाले. याचा GR म्हणजे शासन निर्णय आलेला आहे, टीव्हीला बातमी देखील त्या ठिकाणी आलेली आहे. तर नक्कीच याचे 10,000 रुपये देखील तुम्हाला लवकरात लवकर मिळू शकतात. या योजनेविषयी तुमच्या काही शंका प्रश्न असतील तर कमेंट करा, आम्ही तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच उत्तर देणार आहोत. राहिला प्रश्न लाडकी बहीण योजनेचा, तर लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो 2100 नसून 1500 तुर्तात मिळणार आहे. फक्त त्यासाठी आता जे इन्कम टॅक्स असेल किंवा 4 चाकी वाहनाचा नियम असेल किंवा एका घरात 2च ज्या बहिणी आहेत तर यांचे जे नियम असणार आहेत तर ते नियम आता व्यवस्थितपणे धरले जाणार आहे. ज्या बहिणींना नियमात न बसूनही त्यांनी आधी लाभ घेतला त्यांचे मागचे पैसे वसूल होणार नाही, पण इथून पुढचे पैसे बंद होऊन जातील. तुम्हाला आतापर्यंत जो लाभ मिळाला तो तुमच्यासाठी एक प्रकारे बोनसच होता किंवा एक प्रकारे ओवाळणीच होती, पण इथून पुढे सर्व नियम हे धरले जाणार आहेत. ज्याची माहिती वेळोवेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील दिलेलं आहे. त्यामुळे नियमाबाह्य आता लाभ दिला जाणार नाही. आणि शेवटचं गिफ्ट आहे साडी मिळणार. साडी आता सर्व बहिणींना मिळणार असून रेशन कार्डवर साडी वाटपाची योजना सुरू झालेली आहे. योजनेचा 10वा हप्ता आणि 5 गिफ्ट आता जर तुम्हाला मिळवायचे असतील तर काही नियम आणि अटी पाळावे लागतील. 5 नवे नियम आता तुमच्यासाठी लावण्यात येणार आहे. 2,63,00,000 बहिणींची पुन्हा पडताळणी होणार आहे. लाडक्या बहिणींच्या घरी पडताळणी होणार. ज्या बहिणी हे 5 नियम पाळणार नाहीत त्यांना अजिबात हप्ता मिळणार नाही. लाभार्थ्यांची आता निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यावरती 4 चाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू आहे, तर पुढील टप्प्यांवरती योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार किती महिला पात्र आहे याची अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी होणार आहे. आता चौकशी होणार आहे. ज्या बहिणींच्या घरात या 5 वस्तू आढळून आल्या तर लाडकी बहीण योजनेतून कायमस्वरूपी बाहेर काढण्यात येणार. लाडक्या बहिणींच्या घरात जाऊन चौकशी होणार. ज्या बहिणींच्या घरात या 5 वस्तू आहेत तर त्यांना अंगणवाडी सेविकांना हे काम दिलंय. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या 5 वस्तू जर तुमच्या घरात आढळून आल्या, त्यांना ते माहिती पडलं, तुमच्या घरात या 5 पैकी एकही वस्तू असेल तर ताबडतोब ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला या योजनेतून बाहेर काढण्यात येणार. काय म्हणाले साहेब? चांगल्या भावनेने मुख्यमंत्री लाडकी योजना आणलेली होती. आम्ही नियमावली ठरवलेली होती. चुकीच्या गोष्टी थोड्या बहुत घडतात, पण त्या लक्षात आल्यानंतर दुरुस्त पण करायच्या असतात. ती आमची मानसिकता आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या, मग एका घरामध्ये साधारण किती द्यायचं, त्यांचं उत्पन्न किती असलं पाहिजे वगैरे वगैरे, ह्या सगळ्याचे नियम हे धरले जातात. आता लाडक्या बहिणींच्या घरात या 5 वस्तूंचं चेकिंग सुरू झालेलं आहे. अंगणवाडी सेविकांना मोठी जबाबदारी दिली आहे. अंगणवाडी सेविकांना सर्व आदेश आणि अधिकार दिलेले आहेत. ही जबाबदारी दिली, आदेश वरून आलाय. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आणि महिलांनी लवकरात लवकर अर्ज भरले, घाई गडबडीत अर्ज भरले, पण आता त्यांच्यासाठी जे नियम आहेत तर ते नियम लागू झाले आहेत आणि त्याची पडताळणी आता घरोघरी जाऊन होत आहे. तुमच्या घरात आता एक प्रकारचा सर्वे होतोय, घरात येऊन चौकशी होतोय. पूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये सर्वे सुरू झालाय. या सर्वेच्या माध्यमातून या 5 पैकी एकही वस्तू तुमच्या घरात आढळून आली तर तुमची चौकशी होणार आणि तातडीने ऑनलाईन तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतून रद्द केलं जाणार. कोणत्या त्या 5 वस्तू आहेत, या 5 पैकी एकही वस्तू तुमच्या घरात आढळून आली तर योजनेतून बाहेर काढणं जाणार आहे. पटापट आपण पाहून घेऊयात या 5 वस्तू कोणत्या आहेत, कशा पद्धतीनं चौकशी होणार आणि या चौकशीमधून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. सर्वात पहिली चौकशी होणार. पहिली वस्तू जी तुमच्या घरात असली ती म्हणजे 4 चाकी वाहन. आता 4 चाकी वाहन तर सगळ्यांना माहीत आहे, पण पुढच्या 4 वस्तू खूप धक्कादायक आहे. अंगणवाडी सेविका पहिल्यांदा एक काम दिलंय की सर्वप्रथम तुमच्या घरामध्ये येऊन 4 चाकी वाहन आहे की नाही हे चेक करा. जर समजलं, जर त्यांच्या लक्षात आलं तर तात्काळ ऑनलाईन पद्धतीनं तुमचा फॉर्म रद्द केला जाणार आहे. तात्काळ फॉर्म रद्द होणार. बहिणींकडे ज्या अंगणवाडी सेविकांकडे लॅपटॉप असतो, लॅपटॉपवर ऑनलाईन पद्धतीनं तुमचा डाटा म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या कोणत्या महिलांच्या घरी 4 व्हीलर आहे याचा डाटा त्यांच्याकडे आहे, माहिती आहे आणि तुमचं आधार कार्डद्वारे तुमच्या ऑनलाईन पद्धतीनं तुमचा अर्ज रद्द केला जाणार. तुमच्या घरात 4 चाकी वाहन असेल तर ठीक आहे. जर तुमच्या घरात 4 चाकी वाहन आहे की नाही
ते त्यांना कसं कळणार? तर लॅपटॉपद्वारे तुमची माहिती ते घरी येऊन चौकशी करणार. आता चौकशी ऑफलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांकडे काम दिलं आहे. सर्वात प्रथम जे पाहिलं जाणार, पहिली चौकशी होणार चारचाकी आहे की नाही ते चेक केलं जाणार. प्रत्येक महिलाच्या घरी चारचाकी आहे की नाही हे RTO विभागाने त्यांना दिले आहे. आता दुसरी चौकशी होणार लक्षपूर्वक. आता या चौकशीतून कशी सुटका करायची तेही सांगितलं जाणार. दुसरी चौकशी येणार ती म्हणजे तुमच्या नावावर प्रॉपर्टी किती आहे, तुमच्या नावावर संपत्ती किती आहे, तुमच्या घरात शेती आहे का, प्लॉट आहे का, ऑनलाईन पद्धतीनं चेक केलं जाणार. तात्काळ जर सापडलं तर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज रद्द केले जाणार. ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्या टायमाला साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं योजना गरिबांसाठी आहे. आता तुमच्या महिलांनी म्हणजे महिलांच्या नावावर खास करून ज्या महिलांनी फॉर्म भरलाय लाभार्थी आहे त्यांच्या नावावर शेती नकोय, सोबत कुठली मोठी प्रॉपर्टी नकोय, मोठं घर देखील नकोय, परिवारामध्ये दुसऱ्या कोणाच्या नावावर असलं तर चालेल. आणि जर असेल तर ऑनलाईन पद्धतीनं सगळं काही दिसून येते. तुमच्या घरात आल्यावर तुमचं आधार कार्ड, कदाचित तुम्ही दुसऱ्या घराचं लाईट बिलच्या माध्यमातून देखील तुमचं घर कोणाच्या नावावर आहे त्याचा सर्वे देखील आता होणार आहे. आधार कार्ड ऑनलाईन पद्धतीनं सर्च करणार, लगेच कळून जाणार. घरचा 7/12 देखील ते ऑनलाईन पाहणार आहेत. ऑनलाईन 7/12 मागवले जातील. अशा पद्धतीनं दुसरी चौकशी होणार. आता चौकशीतून बाहेर कसं पडायचं? तिसऱ्या प्रकारची चौकशी आहे ती म्हणजे तुमच्या घरात कुणी टॅक्स भरत आहे का. जेवढ्या महिलांनी लाभ घेतलाय त्या महिलांचा लाभ आता बंद होणार. जर एका कुटुंबात जर कुणी टॅक्स भरत असेल, बऱ्याचशा माता भगिनी अशा आहेत की स्वतः नोकरी करत आहे आणि नोकरी करत असताना त्या टॅक्स भरत आहे किंवा घरातला कुणी व्यक्ती टॅक्स भरत आहे. अशा महिला आहेत की ज्या घरामध्ये 2-2, 3-3 व्यक्ती नोकरीला आहेत, कुटुंबामध्ये जरी कुणी टॅक्स भरत असेल आणि ही माहिती तिसरी चौकशी अशा पद्धतीने होणार आणि याद्वारे तुमचं जे आहे नाव रद्द केलं जाणार. आणि ज्याची माहिती त्यांना ऑलरेडी आयकर विभागाकडून आलेली आहे लॅपटॉपद्वारे ते पाहिलं जाणार. चौथी चौकशी होणार, तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे की नाही. आता जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असेल तरी देखील योजनेतून काढण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 2.5 लाखाचा निकष ठेवला होता. 2.5 लाखाच्या वर उत्पन्न असेल तर लाडकी बहीण योजनेला तात्काळ अर्ज रद्द करण्यात येणार आहे. फॉर्म भरण्याच्या वेळेस भरपूर महिला अशा आढळून आल्या, चेकिंग सुरू झाल्यावर आढळून आल्या की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे, कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे, तर यांची योजना तात्काळ बंद करण्याचे आदेश दिलेले आहे. ऑनलाईन पद्धतीनं तुमचा डाटा जो आहे तो चेक केला जाणार. ही जी माहिती आहे ती सर्व वरील साहेबांकडे जाणार. चौकशी अशा पद्धतीने होणार आहे. 5वा निकष जो आहे, 5व्या पद्धतीची चौकशी कशा पद्धतीने होणार आहे, पण त्याआधी 2.5 लाखाच्या वर उत्पन्न असल्यास सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असणार आहे की 2.5 लाख रुपये उत्पन्न चौकशी कोणाची होणार? ज्यांचं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी थोडंसं घाबरायची गरज नाही. कारण की पिवळं रेशन कार्ड ज्या लोकांचं उत्पन्न 15,000च्या आत आहे आणि केशरी रेशन कार्ड ज्यांचं उत्पन्न 15 ते 1 लाखाच्या आहेत, ह्या दोन्हीसाठी आहे. पण ज्यांचं रेशन कार्ड पांढरं आहे त्यांचं उत्पन्न नक्कीच 1 लाखापेक्षा जास्त आहे असं सरकारला माहीत आहे. ज्यामुळे त्या लोकांच्या 2.5 लाखावरची उत्पन्नाची चौकशी होणार आहे. ज्या व्यतिरिक्त पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना एवढं काही प्रॉब्लेम होणार नाही. 5वी जी चौकशी होणार आहे, लक्षपूर्वक आहे का, 5वी चौकशी जी होणार आहे ती फार महत्त्वाची आहे. आता या 5 चौकशा झाल्यानंतर तुम्ही याच्यातून कशी सुटका मिळवायची, काय चारचाकी असली तरी कसा लाभ मिळवायचा याची माहिती पुढे देतो. आता 5वी चौकशी आहे. 5वी चौकशी म्हणजे तुमच्या कुटुंबात किती महिला आहे याची तपासणी होणार. किती महिला आहेत त्यापैकी ज्या 65 वर्षाच्या आतील किती महिला आहेत ही चौकशी होणार आणि त्यापैकी किती महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजना जी आहे तर ती एका घरात 2 व्यक्तींनाच लाभ घेता येतो, असं 2 महिलांनाच लाभ घेता येतो असं सांगितलं होतं. मग आता बऱ्याचशा माता भगिनी अशाही सापडल्या आहेत की एका घरामध्ये 3-3, 4-4 महिला त्या ठिकाणी लाभ घेत आहेत. तर अशा प्रकारच्या बहिणी आहे तर त्या बाहेर काढण्यात येणार. आता एप्रिलच्या हप्त्यासाठी 4 वेगळ्या याद्या तयार झालेल्या आहेत. पहिल्या यादीत ज्या महिलांचं नाव आहे त्यांना 2100 रुपये मिळणार, तर दुसऱ्या यादीतील महिलांना 1500 रुपये मिळणार, तिसऱ्या यादीतील महिलांना 500 रुपये मिळणार, तर चौथ्या यादीत नाव असेल तर त्या महिलांना 0 रुपये म्हणजेच त्या महिला अपात्र असणार. आता 2100 रुपयाच्या यादीत नंबर लावण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे यासाठी हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटं पहा. लाडक्या बहिणींची आता पडताळणी सुरू होणार आहे. 2100 रुपये पडताळणी शिवाय देणार नाही. सगळे नियम धरले जाणार. 1 एप्रिल पासून लाडकी बहीण योजनेत बदल होणार. अजित दादांनी दिली माहिती. व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी 4 खूप महत्त्वाच्या आणि अर्जंट बातम्या समजून घेणार आहोत, ज्यामध्ये एप्रिलच्या हप्त्याचं वेळापत्रक, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे येणार, एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणते 4 नवे नियम असणार आहे. त्यानंतर आपण लगेच पाहणार आहोत कोणत्या बहिणींना 2100 रुपये मिळणार, कोणत्या बहिणीला 500 रुपये आणि कोणत्या बहिणी डायरेक्ट अपात्र होणार आहेत. त्याबरोबर ज्या बहिणींचे मागचे पैसे राहिले आहेत
ते त्यांना केव्हा मिळणार आणि त्यासाठी काय करावं लागेल, संपूर्ण सविस्तर व्हिडिओ हा फक्त तुम्ही 2 मिनिटं जरी पाहिला तर तुमचा भरपूर फायदा होणार आहे. एप्रिलच्या हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे सगळ्यात पहिलं आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात पैसे येणार आहे. महाराष्ट्रात 36 जिल्हे असल्यामुळे सर्व जिल्ह्यात एका दिवसातच पैसे येणार नाही, त्यामुळे प्रत्येक सणाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत असतो. त्यानुसारच तो आता 30 एप्रिल अक्षय तृतीयेच्या आधीच बँक खात्यात येणार आहेत. काल रात्री 36 जिल्ह्यापैकी 4 जिल्ह्यामध्ये वाटपाचे आदेश दिलेले आहेत. आदेशानुसार हप्ता वितरणाला सुरुवात झाली, पण या हप्त्याचे पैसे आता वयानुसार मिळणार. लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता वयानुसार मिळणार आहे. राज्य शासनाकडून लाडक्या बहिणींच्या वयानुसार यादी तयार झाली. आता तुमचं वय नेमकं किती आहे त्यावरून तुम्हाला हप्ता किती मिळेल की मिळणारच नाही हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले. आर्थिक वर्षात लाडक्या बहिणींसाठी नियम बदललेत. या आर्थिक वर्षात बँक खात्यांचा देखील एक नवा नियम बदललाय. आता फक्त याच बँकेत पैसे येणार, तर या 4 बँकेत अजिबात पैसे येणार नाही. या 4 बँकेत खाते असणाऱ्या बहिणींचे पैसे बंद होणार. काल अचानक 16.5 लाख बहिणी अपात्र झाल्यात, योजनेमधून बाहेर गेल्यात. काल दुपारी 16.5 लाख बहिणी अशा होत्या की ज्या अचानक योजनेतून बाहेर काढण्यात आल्यात. त्या सर्व नियमात बसत होत्या, पण एक छोटीशी चूक त्यांनी केली आणि त्यामुळे त्या बाहेर गेलेल्या आहेत. आता तुमचं वय नेमकं किती आहे? तुम्ही 21 ते 30 मध्ये बसता की तुमचं वय वर्ष 31 ते 40 मध्ये बसतं की 41 ते 50 मध्ये बसतं की 51 ते 60 किंवा शेवटची कॅटेगरी 61 ते 65 मध्ये बसता, यानुसार तुमचा हप्ता वाटप होणार आहे. आता अर्जंटमध्येच तुम्हाला समजून घ्यावं लागेल, अन्यथा तुमचाही हप्ता होऊ शकतो बंद. अपात्र बहिणींची संख्या आता वाढायला सुरुवात झालेली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 50 ते 52 लाख महिला एप्रिलच्या हप्त्यासाठी रद्द होणार आहेत. मग आता ही वयाची नेमकं अट काय आहे? 21 ते 30 मध्ये असल्यावर किती हप्ता मिळेल? 31 ते 40 मध्ये वय असल्यावर किती मिळेल? 40 ते 50 मध्ये असल्यावर किती? 51 ते 60 मध्ये असल्यावर किती? आणि 61 ते 65 मध्ये असणाऱ्या महिलांसाठी एक मोठी अर्जंट सूचना आहे. आता वयाच्या संदर्भात एक नवीन यादी जाहीर झाली. या यादीमध्ये काय निकष लावण्यात आलेले आहेत? सोबत लाडकी बहीण योजनेमध्ये 6 मोठे बदल झाले, ज्यामुळे 16.5 लाख बहिणी काल अचानक बाहेर गेल्यात. त्यांच्याकडून एक चूक झाली आहे. ही चूक तुमच्याकडून जरी झाली तरी तुमचंही नाव योजनेमधून बाहेर जाऊ शकतं. तुम्ही सर्व नियमात बसत जरी असाल तरीही तुम्ही बाहेर होऊ शकता या एका चुकीमुळे. आज त्या महिला खूप दुःखी आहे, कारण की एक छोट्या चुकीमुळे त्या बाहेर गेल्यात. वयाची अट आता नेमकं काय आहे? कोणत्या वयानुसार किती पैसे मिळणार आणि किती वय असल्यावर पैसेच मिळणार नाही हे तुम्हाला अर्जंट पाहून घ्यावं लागणार. लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता अक्षय तृतीया सणाच्या आधीच अर्जंटमध्ये सुरू करण्याचे आदेश दिले आणि आदेशानुसार लाडक्या बहिणींच्या खात्यात आज कोणत्याही क्षणी पैसे येणार. लाडकी बहीण योजनेच्या निकषांकरता भरपूर शंका महिलांच्या मनात होत्या. महिलांना प्रॉब्लेम येत होते. आता हप्ते बंद होतात की काय या संदर्भात स्वतः आदितीताईंनी स्पष्टीकरण दिलंय. आदितीताईंनी नियम सांगितले. कालपासूनच 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत. दररोज 4 ते 5 जिल्हे घेण्यात आलेले आहेत. 6 प्रशासकीय विभागामधून 1 ते 2 जिल्ह्यांची निवड याच्यामध्ये होणार आहेत. आता विभागानुसार कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होईल हे तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल, अन्यथा वयानुसार तुमचा हप्ता होऊ शकतो बंद. सोबत कोणत्या 12 बँकामध्येच पैसे येतील आणि 4 अशा कोणत्या बँका आहेत की ज्यामुळे तुमच्या योजनेचे पैसे येणार नाही. 4 बँकेत अजिबात पैसे येणार नाही. महिलांची चिंता वाढलेली आहे. 4 बँकेत खातं असेल तर तुम्हाला खातं बदली करून घ्यावं लागेल. आणि 16.5 लाख महिला का बाहेर गेलेल्या आहेत? वयानुसार हप्ता वाटप जर झाला तर तुम्हाला किती पैसे येतील? लक्षपूर्वक आता हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकायचा आहे. पहा, 16.5 लाख बहिणी का बाहेर गेल्यात? खूप छोटासा प्रॉब्लेम झालाय. एक छोटीशी चूक झाली. बँक खात्याच्या संदर्भातली चूक झालेली आहे. 2-3 गोष्टी तुम्हाला 10व्या हप्त्याच्या आधी करणं खूप गरजेचं आहे. एप्रिलचा जो 10वा हप्ता आहे तो सुरू झालेला आहे, पण तो आपोआप जमा होणार नाही. तुम्हाला वाटत असेल की हप्ता आपोआप जमा होईल, तर तो अजिबात होणार नाही. तुम्हाला काही गोष्टींची लवकरात लवकर काळजी घ्यावी लागेल. काही गोष्टी अर्जंटमध्ये करावं लागतील. तुमच्या वयानुसार किती हप्ता होईल हे जाणून घ्यावं लागेल, कारण की नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनही संपलेलं आहे आणि त्यामुळे काही निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे वयानुसार आता हप्त्याचं वाटप कशा पद्धतीने होणार ते समजून घ्यावं लागणार. कोणत्या 4 अशा मोठ्या बँका आहेत की ज्यामध्ये अजिबात पैसे येणार नाही? ह्या 4 अशा बँका आहेत की ज्यामध्ये भरपूर माता भगिनींचे खाते आहेत. त्या बँका यादीतून रद्द झालेल्या आहेत.
कोणत्या 9 जिल्ह्यात पैसे येणार संपूर्ण सविस्तरपणे जाणून घ्या. वयाची नेमकी अट काय आहेत सगळ्यात आधी आपण जाणून घेतोय. 16.5 लाख बहिणी अचानक का बाहेर गेल्या, काय कारण, त्यांचं छोटीशी कोणती चूक झाली. आता लक्षपूर्वक ऐका. 16.5 लाख ज्या बहिणी आहेत अशा सापडल्या की ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन नाही, त्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, ज्यांच्याकडे म्हणजे सगळ्या नियमात त्या बसत आहेत, कुणी आयकर दाता नाही, सगळं रेकॉर्ड क्लिअर आहे, तरीही 16.5 लाख बहिणी बाहेर गेल्या. कारण की सरकारने सांगितलंय की त्यांचं जे आधार कार्ड आहे, लक्षपूर्वक ऐकायचं आहे, त्यांचं आधार कार्डवरचं नाव आणि त्यांचं बँक पासबुक याच्यावरचं जे नाव आहे, सोबत त्यांच्या अर्जामध्ये त्यांनी जे नाव भरले ते मिसमॅच होत आहे किंवा कसल्याही प्रकारे ते मॅच होत नाही. लक्षपूर्वक ऐकायचं आहे. तुमच्या बँक खाते पुस्तकावरचं नाव आणि तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि तुम्ही जो अर्ज भरलाय त्यावरचं नाव हे एक्झॅक्टली सेम असणं गरजेचं आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक नसावी, कुठल्याही प्रकारची त्यामध्ये दुरुस्ती नसावी. हे जर असेल, तिन्ही गोष्टी मॅच होत असतील तरच पैसे मिळतील. आणि तेच झालंय महिलांच्या बाबतीत की त्यामुळे त्या बहिणीला मार्चचाही हप्ता मिळाला नाही, फेब्रुवारीचा मिळाला नाही, जानेवारीचा मिळाला नाही. त्या बहिणी आता रडत आहे कारण की एक छोटी चूक झाली, पात्र असूनही अपात्र झाले. आता तुम्ही तुमचं आधार कार्ड आणि बँक खाते पुस्तक घेऊन बसा आणि लक्षपूर्वक चेक करा कुठे काही स्पेलिंग मिस्टेक आहे का, व्यवस्थित चेक करायचं आहे. कमेंट करा, जर प्रॉब्लेम येत असेल तर आम्ही कमेंटमध्ये उत्तर देऊ. कारण की आता 12 बँका अशा आहेत की ज्याच्यात पैसे येणार, 4 बँकांचे खाते आपोआप बंद होऊन जाणार आणि वयानुसार जे आहे तुम्हाला हप्त्याचं वाटप होणार आहे. आता वयानुसार नेमकं काय अट आली आहे, वयांची नवी कोणती यादी आली आहे, लक्षपूर्वक आता जाणून घ्या. पहा आता कोणत्या वयातल्या महिलांना पैसे मिळतील, कोणत्या वयातल्या महिलांचे पैसे बंद होतील. आता 2100 मिळणार की 1500 मिळणार की काहीच मिळणार नाही, वयानुसार कसं ठरणार आता लगेच जाणून घ्या. पण त्याआधी बँक खात्याच्या संदर्भातला एक असा नियम आलाय की 4 बँका अशा आहेत की ज्या योजनेतून बाहेर काढण्यात आल्या. 4 बँकेत भरपूर महिलांची खाती होती. या 4 बँका पूर्ण महाराष्ट्रभर आहेत. त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा होणार नाही. तुम्ही वाट पाहत बसाल, तुम्ही म्हणाल आम्ही पात्र आहात, आम्हाला सगळे हप्ते आले, मग इथून पुढचं आपोआप येईल, पण अजिबात येणार नाही. या 4 बँका ज्या आहेत त्यांचा प्रॉब्लेम झालाय, वयाच्या नुसार नवा सर्वे झालाय. त्यामुळे पहा 4 बँका कशा असणार आहे. पहा, ज्या माता भगिनी आहे की ज्यांनी पतसंस्थेत खातं खोललेलं आहे, बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांच्या गावात किंवा त्यांच्या शहरी भागामध्ये छोट्या छोट्या पतसंस्था असतात, तर त्या पतसंस्थेत त्यांनी खातं खोललं. आता पतसंस्था अशी गोष्ट आहे की त्यांचा IFSC कोड स्वतःचा नसतो, ते IFSC दुसऱ्या कुठल्या तरी बँकेचा घेतात, उदाहरणार्थ ICICI बँकेचा घेतील, HDFC बँकेचा घेतील आणि त्यामुळे त्या बँकामध्ये आता पैसे यायला प्रॉब्लेम होऊ शकतो. दुसरी बँक आहे जिच्यातले पैसे बंद होण्याचा जो धोका आहे ती म्हणजे मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटीज. काही मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटीज असतात ज्या खेड्यापाड्यामध्ये असतात, गावांमध्ये असतात, शहरांमध्ये असतात, ज्यांना देखील बऱ्याच शहरांना IFSC कोड नसतो, दुसऱ्या कुठल्या तरी बँकेचा ते IFSC कोड वापरतात. तर अशाही बँकांचा प्रॉब्लेम होत असतो. 3 क्रमांकाची बँक आहे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक्स. डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक जसं पुणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह, अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह, प्रत्येक जिल्ह्याची एक डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक जिल्हा बँक असते. तर याही बँकांचा स्वतःचा IFSC कोड बऱ्याच वेळा नसतो, तर त्यामुळे देखील त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि तर अशा बँकांमध्ये जर तुमचे खाते असतील तर तुम्ही ते तातडीनं पोस्ट खात्यामध्ये कन्वर्ट केले पाहिजे किंवा पोस्ट खात्यामध्ये तुमचं खातं उघडलं पाहिजे. पोस्ट खातं असं आहे की जिथे तुम्ही खातं उघडलं की तुम्हाला कुठलंही टेन्शन राहत नाही. पोस्ट खात्यात सर्वात आधी पैसे येतात. पोस्ट खात्यामध्ये आपोआप आधार लिंकिंग होऊन जातं, वेगळं त्यासाठी प्रक्रिया करण्याची गरज नसते. सोबत तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI मध्ये खातं उघडू शकता, ICICI बँक, कॅनरा बँक, युको बँक, ज्या 12 राष्ट्रीयकृत बँक आहेत त्यामध्ये तुम्ही खातं उघडू शकता आणि ज्यामध्ये तुम्हाला आपोआप पैसे येतील, कुठल्याही प्रकारची अडचण त्यामध्ये येणार नाही. आता तुमचं बँकेचं खातं कोणतं आहे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय कमेंट करा. आता वयानुसार आली आहे यादी. पहा, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2.5 कोटी लाभार्थ्यांमध्ये एक असा सर्वे करण्यात आला. त्यामध्ये असं आढळलंय की 83% महिला ज्या होत्या त्या विवाहित होत्या आणि अविवाहित महिला ह्या 18% होत्या. मग आता ज्यामध्ये विधवांची टक्केवारी 47% होती, घटस्फोटित निराधार सोडून राहिलेल्या महिला 10% होत्या. आता जर बघितलं तर 30 ते 39चा जो गट आहे, 30 ते 39 वयोगटाचा जो गट आहे म्हणजेच तो सर्वाधिक आहे 29%. म्हणजे 30 ते 39 मध्ये जर तुमचं वय बसत असेल तर कमेंट करा. सर्वाधिक टक्केवारी त्यांची आहे 29%. त्यानंतर 21 ते 29% जे वयोगट आहे तर त्यामधली टक्केवारी आहे 25%. त्यानंतर 40 ते 49 वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या 23.6% आणि 78% लाभार्थी जे आहेत तर त्या 21 ते 39 गटामधल्या होत्या. लक्षपूर्वक ऐका, 21 ते 39 या वयोगटामधल्या महिला 78% लाभार्थी होत्या. म्हणजे 21 ते 39 मधल्या महिला खूप जास्त होत्या आणि 50 ते 65 मधल्या 22% आणि 60 ते 65 मधल्या फक्त 5% होत्या. म्हणजे 60 ते 65 मधल्या महिला फक्त 5% आहे.
आणि त्यांना लाभ मिळाला आहे एक यादी तयार करण्यात आली आहे. महिलांसाठी 21 ते 65चा नियम होता. 65 वयापेक्षा अधिक ज्या महिलांनी फॉर्म भरला होता किंवा ज्यांनी फॉर्म भरला त्यावेळेस त्यांचं वय 65 पेक्षा कमी होतं, पण आता ते जास्त भरलं किंवा जास्त झालं असेल तर त्यांनी तातडीने त्यांचा फॉर्म विड्रॉ करून घ्या, फॉर्म रद्द करून घ्या. तसेच ज्या बहिणी 21च्या खालच्या होता त्यांनी अर्ज भरला होता त्यांनी देखील त्यांचा अर्ज काढून घ्यायचा आदेश सरकारने दिलेला आहे. आता ज्यांचं वय वाढून 65च्या पुढे जाईल त्या महिलांना अजिबात पैसे मिळणार नाही आणि ज्या बहिणींनी वय कमी असताना फॉर्म भरला होता त्यांचे देखील पैसे बंद होणार आहे. तर अशा प्रकारे वयानुसार आता एक विशेष दरवर्षी आता हे असं होणार आहे. ज्यांचं वय वाढेल 65च्या पुढे महिला गेल्या की लगेच त्यांचं नाव योजनेमधून रद्द होणार आणि ज्यांनी 20 म्हणजे 21च्या आतमधले ज्यांचे फॉर्म होते त्यांचे अर्ज दरवर्षी रद्द होणार आहेत. तर अशा पद्धतीने फक्त 21 ते 65 या वयोगटानुसारच तुम्हाला पैसे मिळणार आहे. दरवर्षी चेकिंग केलं